आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार बिपाशा बासू यांच्यावर आरोप आहे की ह्या त्यांच्या सेक्स अपीलवर खूप ऑब्सेस्ड आहेत. बिपाशा, मी असं ऐकलंय की तुम्ही आयुष्यामध्ये फक्त एकाच व्यक्तीवर प्रेम करता आणि त्या व्यक्तीचं नाव आहे बिपाशा. खूप वर्षांनंतर मी हे शिकले की आपण स्वतःवर प्रेम करणं खूप महत्वाचं असतं. ही शिकवण मला आयुष्यात खूप उशिराने समजली आणि म्हणूनच मी स्वतःचा एक ब्रँड सुद्धा सुरू केलाय ज्याचं नाव आहे बेबी लव्ह युअरसेल्फ, जिथे मी लोकांना ॲक्च्युअली इन्स्पायर करते की स्वतःवर प्रेम करणं किती महत्वाचं आहे. तुम्ही स्वतःवर खूप प्रेम करता आणि स्वतःच्या सेक्स अपीलवर खूप इम्प्रेस्ड आहात. मी तुम्हाला हे सांगते की मला मरेपर्यंत सेक्सी राहण्याची इच्छा आहे. मी एक माझी इच्छा आहे की मी एक सेक्सी ग्रँडमदर व्हावे आणि मी माझ्या ग्रँडचिल्ड्रनला सांगेन की चला, डोंट मेस विथ मी, आय एम युअर सेक्सी ग्रँडमदर. ओके, तर हे माझे विचार आहेत. मला वाटतं की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक सेक्स अपील असणं फार गरजेचं आहे टू बी अट्रॅक्टिव्ह. पण याचा अर्थ असा नाही की तुमचा पिक्चर परफेक्ट चेहरा असावा, खूपच सेक्सी बॉडी. मला वाटतं तुमचं व्यक्तिमत्व सेक्सी असायला हवं आणि सेक्स अपील हे कोणी मिळवू शकत नाही. ते तुमच्याकडे जन्मजात असावं लागतं. आणि जर तुम्ही म्हणत असाल की मी माझ्या सेक्स अपीलचा वापर करते फिल्म इंडस्ट्रीमध्ये, तर मी मान्य करते. कारण की मला वाटतं की सेक्सी हा एक खूपच वाईट शब्द मानला जात होता जेव्हा मी एंट्री घेतली होती फिल्म इंडस्ट्रीमध्ये. आणि सगळे पत्रकार मला येऊन विचारत असायचे की तुम्हाला कसं वाटतं जेव्हा लोक तुम्हाला सेक्सी म्हणतात. सो आय यूज्ड टू थिंक दॅट मला तर छान वाटतं. तुम्हाला का ते वाईट वाटतंय मला माहीत नाही. पण मला असं वाटतं की इट्स इम्पॉर्टंट टू बी सेक्सी. व्हेरी पण इम्पॉर्टंट. तुम्हाला लोक विचारत असतील की या जिस्मचं राज काय आहे? खरं तर मी खूप वर्कआउट करते. मी खूप काळजी घेते स्वतःची. मी योग्य आहार घेते. मला वाटतं की मला एक आयुष्य मिळालंय आणि प्रत्येक मनुष्याकडे त्याच्या शरीराशिवाय दुसरं काही नाहीये. जर तुमचं शरीर नाहीये, तर तुमचा मेंदू काहीच काम करू शकत नाही. तर हे खूप महत्वाचं असतं की तुम्ही या शरीरामध्ये, तुमच्या हेल्थमध्ये इन्व्हेस्ट करा. बिपाशा, एक वेळ अशी बोला. होती की जेव्हा तुम्ही या हो, मार्गावरून पूर्णपणे परावर्तित झाला परावर्तित होता. होते. एका पत्रकाराने तुम्हाला जाडी म्हटलं अगदी होतं. जाडीच. म्हणजे मला आठवतंय की एका टॅब्युलरने लिहिलं होतं की बिपाशा बिकम्स फॅट. एकदम असं जाड अक्षरांमध्ये लिहिलं होतं आणि मला वाटत होतं की मी तर खूपच क्यूट आहे. मी कशी काय फॅट झालीये? मला तर कधीच सत्यता, ॲक्चुअली हे क्षेत्र इतकं भ्रमित करतंय ना, की तुम्ही सक्सेसफुल असता आणि रोज काम करत असता, तेव्हा तुम्हाला कोणीच असं समोरासमोर सत्य सांगत नाही. आणि इतक्या वर्षांपूर्वी मला वाटतं की मी 23-24 वर्षांची असेन तेव्हा, जेव्हा मी फॅट होते आणि तेव्हा मला वाटायचं की मी तर खूप सक्सेसफुल आहे. माझ्याकडे तर इतकं काम आहे. मी तर चांगली दिसते. मला कुणी काहीच म्हणत नाहीये. पण त्या हार्श रिॲलिटीची खरंच खूप गरज असते कधी-कधी. ते तुमच्या त्यावेळच्या आजूबाजूचे लोक असतात ना, ते तुम्हाला कधी-कधी भ्रमित करत असतात फिल्म इंडस्ट्रीमध्ये. सो आय थिंक तेव्हा मला गरज होती एका जोरदार फटक्याची. चल आता जाड झालीयेस, स्वतःवर लक्ष द्यायला सुरुवात कर. कारण फिल्म इंडस्ट्री हे एक व्हिज्युअल माध्यम आहे. त्यामुळे खूप गरजेचं असतं तुम्ही स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करणं. आणि म्हणून मला धूम 2 मध्ये बिकनी घालण्यासाठी तुम्ही स्वतःचं वजन कमी केलं होतं. हो. मला 1 वर्षाचा वेळ दिला होता आदित्य चोपडांनी. कारण जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की रिओला जाऊन तुम्हाला बिकनी घालावी लागेल, सर्फिंग करावी लागेल. मी म्हटले, "मी कसं करणार आहे? मी इतकी जाड झाले, मी स्क्रीनवर बिकनी घालूच शकत नाही." तेव्हा ते म्हणाले, की "मी तुला 1 वर्ष देतो." सो आय थिंक इट हेल्प्ड मी. मला वाटतं, की माझं फिटनेसवरचं जे प्रेम आहे, त्याची सुरुवात नो एंट्रीपासून झाली आणि त्यानंतर पुढे जाऊन धूम 2. मला वाटतं इट जस्ट आय बिकम मोर अँड मोर अवेअर अबाउट हेल्थ अँड फिटनेस. आधी फक्त रिक्वायरमेंट होती म्हणून, म्हणजे तुम्ही जर फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहात म्हणून तुम्हाला फिट दिसणं गरजेचं आहे. पण हळू-हळू ही माझी आवड बनली. हो. फिट दिसणं तर ठीक आहे, पण दाखवणं काहीतरी गडबड आहे. मला नाही वाटत तसं. मी सहमत नाही तुमच्याशी. मला वाटतं की तुम्ही कॉन्शियस नाही आहात. तुमची चांगली बॉडी आहे. आणि तुम्ही कॉन्फिडंट आहात, की कुणी तुमच्या डोक्यावर बंदूक ठेवली नाहीये, की तुम्ही दाखवा. जर तुम्ही जबाबदारीने स्वतःच्या मर्जीने बिकनी घालून स्क्रीनवर स्वतः येऊ इच्छितात, तर मला त्यात कुठेही प्रॉब्लेम दिसत नाही. कारण मी जर कुठे गोव्याला जाते किंवा मायामीला जाते, तर मी बिकनी घालते. आय एम अ बीच बम. मला बीचवर जायला खूप आवडतं. आणि जर का मी माझ्या खऱ्या आयुष्यात घालते बिकनी, त्यामुळे मला नाही वाटत, की मला स्क्रीनवर घालण्यासाठी काही प्रॉब्लेम असावा. पण जेव्हा कधी तुम्ही अशा प्रकारचे रोल करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये सेक्स अपील नव्हता, ज्यामध्ये
आक्रोश एक फिल्म होती, हो. लम्हा एक फिल्म होती काश्मीरवर, आक्रोश फिल्म होती बिहारच्या समस्यांवर आधारित. त्या फिल्म चालल्या नाहीत. हं. त्यामुळे तुम्हाला काही वाईट वाटलं होतं का, की बाबा माझ्या या हो, नक्कीच वाटलं ना. एका ॲक्टरची नेहमीच इच्छा असते, की तुम्ही प्रत्येक साच्यात फिट व्हावं आणि प्रामाणिकपणे परफॉर्म करावं. ज्यांनी लम्हा पाहिलाय त्यांनी कौतुक केलं होतं माझ्या कामाचं. स्पेशली क्रिटिक्सने. एका गोष्टीसाठी स्वतःला मी कोणत्याही प्रकारच्या फिल्म्स केल्या असू देत, मीडियाने मला नेहमी सपोर्ट केलाय, मी जे काही काम केलंय त्यासाठी. माझे प्रेक्षक. आज आज मी हे सांगू इच्छिते, जर प्रेक्षक नसते ना, तर टिकून राहणं खूप अवघड असतं एका ॲक्ट्रेससाठी. आणि अजूनही चांगलं काम करते ते फक्त माझ्या प्रेक्षकांमुळेच. हो, ते तर दिसतंच आहे. इथे जे खरंच. प्रेक्षक बसलेत त्यांच्या प्रेमातून. पण त्यानंतर तुम्ही मार्ग बदलला. इम्रान हाशमी ज्यांच्याबरोबर तुम्ही म्हणाला होतात, की याच्याबरोबर तुम्ही काम नाही करणार, याची उंची कमी आहे. हं. तेव्हा बघा मी आंधळी आहे ना. सगळेच हिरो उंचीने कमी आहेत समजलंच नव्हतं मला तेव्हा. इम्रानच उंचीने कमी का वाटला माहीत नाही मला. पण आता राज 3 मध्ये इम्रान बरोबर तुम्ही काम करून खुश आहात? खूप खुश आहे. आय थिंक ते एक खूप उत्कृष्ट ॲक्टर आहेत. तो सीरियल किसरचा फक्त एक जो टॅग आहे तो इंटरेस्टिंग आहे. पण त्याच्याही पलीकडे मला वाटतं इम्रान हाशमी ही इज जस्ट ग्रोन ॲज अॅन ॲक्टर. त्यांच्या पहिल्या चित्रपटाचा भाग होते मी फुटपाथ केला. फुटपाथमध्ये आम्ही दोघांनी एकत्र काम केलंय. त्यांचं असं मत आहे की फुटपाथ नाही चालला कारण आम्ही दोघांनी भावा-बहिणीचं पात्र साकारलं होतं. सो तो खूप टॅलेंटेड आहे. खूपच उत्कृष्ट कलाकार आहे. तुम्ही एका इंटरव्ह्यूमध्ये असंही म्हटलं होतं, की तुमच्यासाठी किसिंग सीन हं. करणं अवघड खूप आहे. अवघड आहे. पण इंटिमेट सीन करणं खूप सोपं आहे. हो. कारण काही करायचं नसतं ना इंटिमेट सीनमध्ये. इकडे बघा, तिकडे बघा, इकडे बघा, बस झालं.